नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 29 जून 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे. विश्वावसुनाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी आहे. नक्षत्र आश्लेषा आहे. योग वज्र आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बव आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:53 ते 5:35 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:06 ते 12:52 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल पहाटे 5:35 ते 7:17 आणि यमगंड काळ दुपारी 12:30 ते 2:12 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस सिंह राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र हर्षल बरोबर केंद्र करेल आणि गुरु बरोबर लाभयोग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील गुरु बरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि द्वितीयातील हर्षल बरोबर हा चंद्र केंद्रीय करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येईल. नवीन कामाची सुरुवात करू शकता. याचप्रमाणे जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तींबरोबर बाहेर फिरायला जाणं, त्यांच्याबरोबर चांगला वेळ व्यतीत करणं अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. आजच्या दिवशी थोडंसं खर्चावरती नियंत्रण ठेवा. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ही आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील गुरु बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीतला हर्षल बरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी खास करून तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. घरातल्या व्यक्तींच्या काही आशा अपेक्षा तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या गुरु बरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि व्ययातल्या हर्षल बरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा दिवस धावपळीचा, दगदगीचा दिसून येईल. मात्र कामं तुमची पूर्ण होताना दिसेल. महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ शकता. तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी सुद्धा चांगल्या प्रकारची दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या गुरु बरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि लाभातल्या हर्षल बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुमच्या मार्गी लागू शकतील. मात्र खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या गुरु बरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि दशमातल्या हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येईल. पॉझिटिव्हनेस तुमच्यामध्ये फार चांगल्या प्रकारचा दिसून येईल. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले छोटे मोठे तणाव दिसून येतील. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. कन्या राशीच्या 2व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या दशमस्थ गुरु बरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि भाग्यातल्या हर्षल बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी थोडीशी धावपळ, दगदग जास्त दिसून येईल. मात्र स्ट्रेस, टेन्शन घेऊ नका.
छोट्या मोठ्या कारणामुळे मनाचा ताबा जाणार नाही याकडे थोडंसं लक्ष द्या. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण काही खबर मिळू शकेल किंवा त्या संदर्भातले काही चांगली बातमी तुम्हाला समजू शकेल. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या लाभसरा चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातला गुरु बरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि अष्टमातला हर्षल बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुम्हाला काही चांगले लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं मार्गी लक्ष लागू शकतील. तुमचा मूडसुद्धा खूप चांगला दिसून येईल आणि आर्थिक संदर्भामध्ये थोडंसं खर्च किंवा गुंतवणूक यावर थोडं नियंत्रण ठेवा. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या हर्षल बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि अष्टमातल्या रवी गुरु बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. काही छोटे मोठे अनपेक्षित लाभ मिळू शकतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध ताणले जाण्याची शक्यता राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. षष्ठातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. हा तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती सहज हातावेगळी करू शकाल. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योगसुद्धा संभव होतो. थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील रवी बरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि पंचमातल्या हर्षल बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास, लागणं, कापणं, खरचटणं अशा प्रकारचे शारीरिक दुखापतीचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. काळजी घेणं गरजेचं राहील. कुठल्याही इझी मनी किंवा तत्संबंधी प्रलोभनाच्या मागे लागू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि चतुर्थातल्या हर्षल बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. काही चांगले छोटे मोठे लाभसुद्धा तुम्हाला मिळू शकतील. तुमचा मूडसुद्धा चांगला दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मीनरास. मीन राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील हर्षल बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. चतुर्थातील गुरु बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध चांगले राहतील. दिवस तुमच्यासाठी अशुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 29 जून 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.